कर्मवीर भाऊराव पाटील गीत निघाले. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे अथांग अवकाश व प्रचंड महासागर. या अवकाशातील तारे व समुद्रातील मोती वेचणं सहज शक्य नाही. महाराष्ट्राच्या माळ रानावर फिरणारा कर्मवीर भाऊराव पाटला हा एक विचार होता, आचार होता. त्यांनी महाराष्ट्राला लिहितं वाचतं केलं. गावगाड्यातील तळागाळातील पोरठोर म्हणजे चिखलाचे गोळे अण्णांनी त्यांना चाकावर चढवलं व त्यांच्या आयुष्यालाच आकार दिला. संपत्तीचं बळ नसताना, अधिकाराचं स्थान नसताना त्यांनी कार्याला सुरुवात केली व 20व्या शतकामध्ये शिक्षणाचे एक उत्तुंग शिखर निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या रयतेला, जनतेला मायेनं रयत म्हणणारा माणूस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. त्यांच्या कार्याचं गुणगान करणं म्हणजे हिमालया एवढ्या कर्तृत्वाला गवसणी घालण्यासारखं आहे. आणि त्याचा एक छोटासा प्रयोग म्हणजे आमचं कर्मवीर भाऊराव पाटील गीतगान झाले कार्यक्रम. त्रिवार वंदना करीतो तुझला रयतेच्या श्रीनाथा, रयतेच्या श्रीनाथा. सान थोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा. सान थोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा. वटवृक्षाचे बीजही रुजले महाराष्ट्राच्या रानोमाळी. अजान पाखरासाठी दिधला, अजान पाखरासाठी दिधला ज्ञानदीप दाना पाणी. ऋषी मुनी अवनीव उतरला तो युग प्रवर्तक होता, युग प्रवर्तक होता. सान थोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा. सान थोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा. आपणा सर्वांना माहीत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज इथे झाला. पण माझ्यासमोर जे एवढे विद्यार्थी बसलेले आहेत त्यातल्या बऱ्याच कमी जणांना माहिती असेल की त्यांचं मूळ गाव हे कर्नाटकातील मंगलोर तालुक्यातील मुडबिद्री. पण काही कारणाने त्यांचे वाडवडील महाराष्ट्रामध्ये आले आणि या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यामुळे कर्मवीरांचं बालपण मात्र सगळं कुंभोज याच ठिकाणी गेलं. असेच एकदा ते इस्लामपुरी या गावात प्राथमिक शाळेजवळून एका निघालेले होते आणि त्यांना एक असं दृश्य दिसलं की वर्गात मुलं शिकतायत, शिक्षक शिकवतायत आणि एक विद्यार्थी आहे की जो वर्गाच्या बाहेर बसून अतिशय कान देऊन मनापासून शिकतोय. आता हा विद्यार्थी बाहेर का बसला असेल असा प्रश्न त्यांच्या त्या बालवयाला पडला. म्हणजे ही घटना जी आहे ती त्यांच्या बालपणातली आहे. त्यावेळेला त्यांनी आतमध्ये गेले आणि त्या शिक्षकांना विचारलं की हा एकच मुलगा असा बाहेर बसून का शिकतोय. तेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की हा मुलगा अस्पृश्य आहे आणि म्हणून तो सर्व मुलांच्या मध्ये बसून शिकू शकत नाही. त्यावेळच्या समाजरचनेमध्ये ही गोष्ट अलाउड नव्हती. त्या वयात आणि त्या काळात सुद्धा हे अण्णांच्या मनाला कुठंतरी पटलं नाही की हा अन्याय आहे असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला आपल्याबरोबर घेतलं,
घरी नेलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि कोल्हापूर या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या विविध जाती जमातीच्या मुलांसाठीच्या शिक्षणांची सोय करून ठेवलेली होती त्या एका हॉस्टेलमध्ये त्या विद्यार्थ्याची सोय केली आणि त्याची पुढचं शिक्षण चालू ठेवलं. हा विद्यार्थी म्हणजे ज्ञानदेव घोलप. हाच विद्यार्थी पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकचा संपादक झाला, पुढे विधान परिषद सदस्य झाला आणि साहजिकच भाऊरावांच्या कार्याचा तो निष्ठावंत कार्यकर्ता बनला. हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपण आज जो हा बहरलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचा पाहतोय, याचं बीज कुठंतरी लहानपणीच कर्मवीरांच्या मनामध्ये रुजलं गेलं होतं. आणखीन एक प्रसंग सांगता येईल की ज्यावेळेला कर्मवीरांना स्वतः जैन बोर्डिंगमध्ये कोल्हापूर या ठिकाणी राहून शिक्षण घेत होते आणि त्या ठिकाणीसुद्धा जे काही अन्यायकारक आहे त्याच्याविरुद्ध दंड थोपटून उभं राहणं हे ते सततच करत आले आहेत लहानपणापासून. जसे सर्व हॉस्टेलचे वसतिगृहांचे नियम असतात तसे त्याही वसतिगृहाचे काही नियम होते आणि जे अन्यायकारक वाटत होते त्याच्याविरुद्ध ते सततच आवाज उठवत असायचे. आणि असंच एकदा शाहू महाराजांनी मिस क्लार्क यांच्या नावाने हरिजन विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्या वसतिगृहाचा एक कार्यक्रम होता. अण्णा ज्या ठिकाणी राहत होते ते जैन वसतिगृह असल्यामुळे तिथले अधीक्षक अण्णासाहेब लठ्ठे यांनी असा नियम केला होता की ह्या जैन मुलांना अशा हरिजन विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांसाठी हजेरी लावता येणार नाही, जाता येणार नाही. पण हे चुकीचं आहे असं त्यांना मनापासून वाटत होतं की इतकं मोठं काम शाहू महाराज करतायत तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि नियम धुडकावून ते त्या ठिकाणी गेले. याची परिणिती अशी झाली की हा मुलगा सारखाच बंडखोरी करतोय असं बघितल्यानंतर लठ्ठे साहेबांनी त्यांना वसतिगृहातून हाकलून दिलं आणि त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी बंद पडलं. ते पुन्हा घरी कोरेगाव या ठिकाणी आले. त्यावेळेच्या काळाच्या दृष्टीने इंग्रजी 6वीमधला मुलगा म्हणजे लग्नाचं वय झालं असं वाटून त्यांच्या मातोश्रींनी कुंभोजचीच पाटलांची अदाक्का सून म्हणून घरी आणली. भाऊरावांचा विवाह झाला. पण ज्यावेळेला विवाह झाला त्यावेळेला ते काही कामधंदा करत नव्हते, अर्थार्जन करत नव्हते आणि एक दिवशी असेच घरी पाहुणे आले होते. जेवणाची पंगत बसली होती, लक्ष्मीबाई वाढत होत्या. पाहुण्यांनी अण्णांच्या वडिलांना विचारलं की हा तुमचा मुलगा काय काम करतो. तेव्हा वडिलांनी थोडंसं चिडून, थोडंसं उद्वेगानं, थोडंसं टोमणा मारून म्हटले काही नाही, नुसतं खातो आणि फिरतो. हे ऐकल्यानंतर लक्ष्मीबाईंच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू अण्णांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांना असं कळलं की या सततच्या अपमानाचा त्रास माझ्यापेक्षा जास्त माझ्या पत्नीला होतोय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून ते तसेच उठले, तडक कपडे घातले आणि बाहेर पडले. कुठे जायचं, काय करायचं याचं काहीही निश्चित रूपरेषा डोळ्यासमोर नव्हती. वाऱ्यावरील वाट सरू मी, ना बंध नकाशाचा, अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी, ना बंध नकाशाचा, अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी. काळजाच्या वेदनेचा हुंकार होता, अस्पृश्यात रमलो माझा काय गुन्हा होता. अस्पृश्यात रमलो माझा काय गुन्हा होता. उद्धार गांजलेल्यांचा हा मंत्र शाहू राजांचा, अंधारल्या दिशा तरी वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी.
कामधाम नाही त्याला इथे मान नाही, कामधाम नाही त्याला इथे मान नाही. दुनियेची रीतच आहे कुणी मुक्त नाही, दुनियेची रीतच आहे कुणी मुक्त नाही. माणसांचा महापूर आधार ना कुणाचा, अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी. भरल्या ताटावरी टपकले अश्रू साधीचे, जणू काळजावर पडले थेंबलो रसाचे. तरी भविष्यातील असेन, तरी भविष्यातील असेन पुरावा यशाचा. अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू ना बंधन काशाचा. अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरू मी, वाऱ्यावरील वाट सरू मी. काहीतरी करण्याच्या उद्देशानं भाऊराव साताऱ्यात तर आले, पण काय करायचं हे काही क्लिअर नव्हतं. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर त्याच्यासाठी भांडवल लागणार आणि तो पैसा काही त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळे शिकवण्या करणं की ज्याला काहीच भांडवल फारसं लागत नाही असा एक व्यवसाय सुरू करावा असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी इंग्रजी, गणित आणि संस्कृत या विषयांचे तास साताऱ्यामध्ये सुरू केले. त्यामुळे साताऱ्यातली जनता त्यांना पाटील मास्तर म्हणून ओळखायला लागली. सातारा इथे येण्याच्या अगोदरच 1909 साली त्यांनी शिक्षण प्रसारक संस्था दुधगाव आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम या संस्थांची स्थापना केली होती. आज आपण कर्मवीरांच्या चरित्राचं गायन या ठिकाणी करतोय. त्यांच्या चरित्रातील काही ठळक प्रसंग जर बघायचे झाले तर 1914 साली गाजलेलं डांबर प्रकरण हे दुर्लक्षून चालणार नाही. घटना अशी होती की 14 फेब्रुवारी 1914 रोजी कोल्हापूर इथे एडवर्ड बादशहाच्या पुतळ्याला कुणीतरी अज्ञात इसमानं डांबर फासलं आणि त्यावरून फार मोठी दंगल माजली. आता या संदर्भात ज्यावेळेला पोलिसांनी धरपकड सुरू केली त्यावेळेला पूर्वाश्रमीचे जे जैन बोर्डिंगचे अधीक्षक होते अण्णासाहेब लठ्ठे, त्यांचे काही हितशत्रू होते. त्यांना असं वाटलं की विद्यार्थ्यांकरवी लठ्ठेसाहेबांनीच हे कृत्य केले असं भासवून त्यांना या प्रकरणामध्ये आपल्याला अडकवता येईल. आणि त्यासाठी ज्यांना म्हणजे भाऊरावांना अण्णासाहेब लठ्ठेंनी वसतिगृहातून हाकलून दिलं होतं तर ते आपली मदत करतील असं त्यांना वाटलं. पण भाऊराव खूप सच्चा दिलाचे, असले काही खोटी साक्ष वगैरे द्यायला ते तयार झाले नाही. त्यांनी नकार दिल्यानंतर या लोकांना असं वाटलं की आपण हा कट करतोय हे आता पोलिसांच्या लक्षात येईल आणि आपल्यावरतीच कारवाई होण्याची शक्यता आहे. तेव्हा उलट पक्षी या लोकांनीच अण्णांना काही खोट्या आरोपांमध्ये पोलिसांकरवी अटक करवली. आग लावणं, चोरी करणं असे धादांत खोटे आरोप अण्णांवरती झाले. आणि ज्या वेळेला त्यांना अटक करण्यात आली त्यावेळेला पोलिसांनी अतिशय अमानुष असा छळ अण्णांचा केला. ते पोलीस त्यांना छळ करताना म्हणत होते, पुतळ्याची विटंबना कशी झाली, कोणी केली, सरळ तुम्हाला माहीत आहे. आधी सांगा कोण आहे अपराधी, कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव आधी, सांगा कोण आहे अपराधी. सांगा कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव आधी, सांगा कोण आहे अपराधी. सांगा कोण आहे
बादशहाच्या त्या पुतळ्यावर कुणी वेड्याने फासले डांबर. सांगा भाऊराव सांगा सत्वर तुम्हा समजले कधी. सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. चार पुत्रामधील भाऊ एक वारला मनी समजाऊ. त्यावेळी अण्णांची आई ज्या होत्या गंगूबाई, एक करारे माता, त्या माऊलीने सांगितले की कोर्टामध्ये खोटी साक्ष मी देणार नाही. मला 4 मुलं आहेत, यामध्ये काही कमी जास्त झालं तर माझा एक मुलगा गेला असं मी समजेन, पण कोर्टामध्ये मी खोटी साक्ष देणार नाही. म्हणून ती माऊली म्हणते 4 पुत्रामधील भाऊ एक वारला मनी समजाऊ. 4 पुत्रामधील भाऊ एक वारला मनी समजाऊ. खोटी साक्ष नका घेऊ सोडा त्याला आधी. सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. न्यायदेवता प्रसन्न झाली, सत्यनिष्ठा कामी आली. निर्दोषाची घोषणा झाली, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी. अनेक समस्यांमध्ये गुरफटलेली ग्रामीण जनता पाहिल्यावर भाऊरावांना अगदी दुःख वाटायचं. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ हे त्यांच्या अज्ञानातच आहे आणि तो सुशिक्षित झाला पाहिजे असं भाऊरावांना नेहमी वाटू लागलं. ग्रामीण भागामध्ये जलसे, तमाशे अशा करमणुकीच्या कार्यक्रमांना लोक उत्स्फूर्तपणे गोळा होत होते. त्यावेळी या माध्यमातून सत्यशोधकी तत्वांचा प्रचार ते करत असत. महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचे विचार मांडत, पुरोहितांचा स्वार्थ उजेडात आणत, व्यसने करू नका, जातपात मानू नका, मुलांना शिक्षण द्या असे ते सांगत. कित्येक वर्ष सत्यशोधक समाजाचे जलसे केले, प्रबोधन केले, पण समाज सुधारत नाही हे भाऊरावांच्या लक्षात आले. अज्ञान, अंधश्रद्धेचं, व्रतवैकल्याचं कित्येक वर्षाचं जोखड मानेवर घेऊन उपासमार व कर्जबाजारीपणाच्या रूढी परंपरेत वावरणारा हा बहुजन समाज सुधारायचा असेल तर त्यावर एकमेव उपाय तो म्हणजे शिक्षण. आणि हीच मनात इच्छा बाळगून शिक्षण संस्था काढण्याचं बीज अण्णांच्या मनात रुजलं गेलं. 5 सप्टेंबर 1919 रोजी काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. सभेमध्ये भाऊरावांनी अनेक विचार मांडले. त्यांनी बहुजन समाजासाठी एक शिक्षण संस्था स्थापन करावी असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच हा विचार उचलून धरला आणि भाऊरावांनी संस्थेसाठी रयत हे नाव सुचवले. रयत या नावामध्ये सर्व जनतेचा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला रयत असे संबोधले. महाराजांनी विचार करूनच हा शब्द वापरला असला पाहिजे. अशा प्रकारे रयत शिक्षण संस्था हे नाव निश्चित झाले आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी संस्था स्थापन झाली. काले या गावी वसतिगृह आणि जवळच असलेल्या धोंडेवाडी या खेड्यामध्ये एक प्राथमिक शाळा सुरू झाली आणि जन्म झाला संस्थेचा. सारे गप गप धप करे,
सारे ग सारे ध सा आ आ दिवस उगवला सोन्याचा आनंद उत्सव दसऱ्याचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा महाराष्ट्राच्या क्रांतीमध्ये ज्ञानज्योत रुजली बहुजनांच्या गरजेमधुनी संस्था ही स्थापिली ज्योतिबांचा राजर्षींचा विचार होता समतेचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा सत्यशोध की जलसे केले खेडोपाडी डफ वाजवले तीर्थस्थळी आंदोलन केले न्यायास्तव आवाज उठविले तरी न झाली जनता शानी म्हणून मार्ग हा ज्ञानाचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा काले या ठिकाणी एक वसतिगृह सुरू करून रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. त्यावेळी भाऊराव किर्लोस्कर कारखान्यात काम करत होते. पण उदरनिर्वाहासाठी काहीही काम चालू असेल तरी बहुजन समाजाचं शिक्षण हा विषय त्यांच्या मनात नेहमीच घर करून असायचा. आणि त्यामुळेच त्यांनी कारखान्यासमोर दोन अटी किंवा दोन मागण्या ठेवल्या की कारखान्याने नफ्यातील काही भाग हा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा आणि विद्यार्थ्यांना कारखान्यामध्ये अर्धवेळ काम द्यावं. पण या दोन्हीही अटी मागण्या या कारखान्यानं फेटाळल्या. खरं म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर आणि भाऊराव पाटील यांचे संबंध तसे खूप मित्रत्वाचे होते. पण आपल्या अटी मान्य होत नाहीत, मागण्या मान्य होत नाहीत, शिक्षणाचं काम पुढे चालू ठेवण्यासाठी याचा काही उपयोग नाही असं म्हटल्यानंतर मैत्रीत कटुता येऊ न देता पण भाऊरावांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि गलेलठ्ठ मिळकतीवर पाणी सोडलं. पण तोपर्यंत काले दूधगाव इथं वसतिगृह आणि काले दूधगाव आणि नेरले या ठिकाणी वसतिगृह आणि थोडंफार प्राथमिक शिक्षण असं संस्थेचा व्याप हळूहळू वाढत होता. आता मिळकत तर बंद झाली. वसतिगृहामध्ये जी मुलं राहतात त्यांचं खाणं पिणं राहणं याचा खर्च कसा भागवायचा आणि यासाठी एक नामी युक्ती भाऊरावांनी त्यावेळी शोधून काढली, मुष्टी फंडाची योजना. त्या काळात नेरले या परिसरामध्ये आसपास जी छोटी छोटी गावं होती त्या गावांच्या घरांमध्ये रोज सकाळी घरातील बायाबापड्या जात्यावर बसून दळण दळायच्या आणि त्या जात्याच्या शेजारीच एक पिशवी खुंटीला टांगलेली असायची.
त्यामध्ये ही गृहिणी ज्या वेळेला दळायला सुरुवात करायची त्यावेळेला सुरू करण्यापूर्वी 1 मूठ धान्य त्या पिशवीत टाकायची आणि असं आठवडाभर प्रत्येक घरात जे काय धान्य साठेल ते त्या वसतिगृहातील मुलं येऊन दर आठवड्यातून एकदा येऊन ते साठलेलं धान्य घेऊन जायचे. यामुळे याच्यामागे खूप मोठ्या दूरदृष्टी अण्णांची होती की फक्तच जेवणा खाण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुटतोय असं नाही, तर त्यामुळे त्या गावातल्या त्या परिसरातल्या प्रत्येक घरापर्यंत त्यांचं काम पोहोचत होतं की ही जी मुलं येतात ती कुठून येतात, तर अण्णांनी सुरू केलेल्या वसतिगृहातून येतात. ही मुलं गोरगरिबांची मुलं आहेत आणि या गोरगरिबांच्या बहुजन समाजातल्या मुलांना शिकवून मोठं करून शहाणं करून अतिशय पुण्याचं असं काम हा भाऊराव करतोय असं या बायाबापड्यांच्या मनात यायला लागलं आणि ह्या सर्व गृहिणींच्या मनात भाऊरावांबद्दल खूप मोठा आदर निर्माण व्हायला लागला. आणि मग ज्या वेळेला त्या जात्यावर बसून ओव्या गायच्या त्या ओव्यांमधून त्या अण्णांना दुवा द्यायच्या. ओव्या प्रकार माहिती आहे ना? नाही, बरीचशी मुलंच समोर दिसतात. जातं तरी माहिती आहे का? जातं येतं नाही, सगळ्यांच्या घरात जात आहे ना? आहे की नाही? बोला ना. आहे. काय उपयोग करतात सध्या त्याचा? लग्नातली हळद जळायला. तर हा मुष्टी फंडाच्या अण्णांची योजना. आता मॅडमनं सांगितलं तसं खेड्यापाड्यामध्ये या जात्यावर सकाळी ह्या बाया बापड्या गायच्या. कोंबड्यानं दिली बांग सडा पडू दे अंगणात, करत चालली घंटानाद गाई गुर रानात, करत चालली घंटानाद गाई गुर रानात. झुंझुमुंज पहाट झाली दळण मी दळीते, झुंझुमुंज पहाट झाली दळण मी दळीते, आणि धर्माचा तो भाऊ माझा दंडवत घालीते, धर्माचा तो भाऊ माझा दंडवत घालीते. हा चालतंय, ताल झाला तरी चालतंय टाळीवर. पसा पसा हे धान्य बाई जात्यामध्ये सोडूया, पसा पसा हे धान्य बाई जात्यामध्ये सोडूया, आणि एक मूठ अण्णांसाठी थैलीमध्ये टाकूया, एक मूठ अण्णांसाठी थैलीमध्ये टाकूया. भाऊरायाच्या सत्कार्याला हातभार लावूया, भाऊरायाच्या सत्कार्याला हातभार लावूया, आणि आपण वाईच पुण्याचं वाट करी होऊया, आपण वाईच पुण्याचं वाट करी होऊया. रयतेचा टंका साऱ्या धरणीवरती वाजू दे, रयतेचा टंका साऱ्या धरणीवरती वाजू दे, आणि भाऊची कीर्ती अवघ्या कीर्तीनीत गाजू दे, भाऊची कीर्ती अवघ्या कीर्ती
सूर्यनारायणा दूत वसुंधरेवर फाकू दे. सूर्यनारायणा दूत वसुंधरेवर फाकू दे. आणि रयतेच्या भाऊरायाला आयुष्य माझं मिळू दे. रयतेच्या भाऊरायाला आयुष्य माझं मिळू दे. अडाण्याला त्यानी करण्यासाठी अण्णा उठला. अडाण्याला त्यानी करण्यासाठी अण्णा उठला. आणि सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. येरवा इठला. येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. येरवा इठला तू येरवा इठला. येरवा इठला तू येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. सुखी ठेव भाऊरायाला येरवा इठला. येरवा इठला. येरवा इठला. किर्लोस्कर कारखान्यात 7 वर्ष नोकरी केल्यामुळं लोखंडी नांगराच्या निर्मितीची आणि विक्रीची पूर्ण माहिती भाऊरावांना होती. कारखाना काढण्याची महत्त्वाकांक्षा असणारे त्यांचे धनिक मित्र धनजीशा कुपर यांचे भांडवल आणि भाऊराव यांचे मार्गदर्शन अशा प्रकारे कुपर इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखाना सातार रोड येथे सुरू झाला. भाऊरावांनी अट घातली की आपल्यासहित 8 कामगारांना नफ्यातील 10% व रयतेच्या शिक्षणासाठी व बोर्डिंगसाठी 10% रक्कम ही कुपरनी दिली पाहिजे. कुपरनी या प्रस्तावाला मान्यता दिली, पण कालांतराने त्यांनी ही योजना धुडकावून लावली. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर शेवटी 1924च्या सुरुवातीला भाऊरावांनी कुपर कारखाना कायमचा सोडला. दरम्यान 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते साताऱ्यातील वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस सातारा असे नामकरण झाले. त्यावेळी महात्मा गांधींनी मला साबरमती आश्रमात जे करता आले नाही ते सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र राहण्याचे काम तुम्ही इथे करून दाखवले असे गौरवोद्गार भाऊरावांसाठी काढले. मे 1927मध्ये पडीक असलेली धननीची बाग ही वार्षिक खंडाने बोर्डिंगला मिळाली. बोर्डिंग धननीच्या बागेत हलवले आणि 1928च्या एप्रिलमध्ये अण्णा सहकुटुंब येथे राहायला आले. साहजिकच धननीची बाग म्हणजे आधुनिक ऋषीमुनींचा आश्रम झाला. मुलांनी राहण्यासाठी झोपड्या बांधल्या. शेती करणे, गुरे पाळणे इत्यादी कामे मुले करू लागली. खेड्यापाड्यात हिंडून गरीब हुशार मुले भाऊराव आणू लागले. अशा प्रकारे ज्ञानाची व श्रमाची सांगडच भाऊरावांनी घातली. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी. श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. ज्याला कुणी नाही त्याने आश्रमात यावे. वटवृक्षाखाली इथे ज्ञानामृत प्यावे. कमवा आणि शिका आपला मंत्र जपत जावे. मनगटाच्या जोरावरी भविष्य घडवावे. कधी पिठलं भाकर खाऊ कधी पिबू कांजी. कधी पिठलं भाकर खाऊ कधी पिबू कांजी. श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी.
आणि सेवा हीच देवपूजा माझी. अनाथांचा नाथ झालो लक्ष्मी तुमची माता. रयतेचा परिवार हा नयत आता. स्वावलंबी शिक्षणातून वाहू दे सरसरिता. अक्षरांचे रोप लाविले इथे दीन दलितांकरिता. अज्ञानी जनतेला करू ज्ञानासाठी राजे. अज्ञानी जनतेला करू ज्ञानासाठी राजे. श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. कारखान्यामध्ये काम करून मिळवलेली सगळी पुंजी भाऊरावांनी शैक्षणिक कार्यासाठी खर्च केली होती आणि आता ते देणग्या गोळा करायला लागले होते. वसतिगृहाचा व्याप सांभाळायचा तर मिळकत बंद झाली आणि म्हणून ते देणग्या गोळा करायला लागले. आणि ते ज्या वेळेला देणग्यांच्या कामांसाठी बाहेर जायचे त्यावेळेला लक्ष्मीबाई स्वतः त्या वसतिगृहाची देखरेख तिथल्या मुलांची सेवा करायच्या. खरं म्हणजे सुरुवातीला लक्ष्मीबाईंचं सोहळं खूप कडक होतं, पण कालांतरानं त्यांनी स्वतःमध्ये खूप मोठा असा बदल घडवून आणला. आपल्या पतीच्या कार्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने, निष्ठेने आणि मनापासून असा सहभाग त्यांनी दाखवला. आपणा सर्वांना माहिती असणाराच प्रसंग आहे की असेच अण्णा एकदा बाहेरगावी देणग्या गोळा करण्यासाठी गेले होते आणि वसतिगृहातील धान्य संपलं होतं. व्यापाऱ्याने सुद्धा पूर्वीची उधारी भागवल्याशिवाय परत धान्य द्यायला नकार दिला. या माऊलीने प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेला एक एक दागिना ठेवून सगळे दागिने संपले होते आणि त्यांच्याजवळ एकच दागिना राहिला होता, तो म्हणजे मंगळसूत्र. या माऊलीने तेही मंगळसूत्र अशा प्रसंगाला गहाण ठेवलं आणि वसतिगृहाची गरज भागवली. पुढे हे गहाण ठेवलेलं मंगळसूत्र सोडवता आलं नाही म्हणून ते कायमचं विकलं सुद्धा गेलं. लक्ष्मीबाईंना दिवस गेले होते. रात्री अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं. ऑपरेशन करावं लागलं, पण ते यशस्वी झालं नाही. काळानं आपलं काम साधलं आणि 30 मार्च 1930 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा रीतीने संस्थामय जीवन जगणारी एक थोर महान समाजसेविका लक्ष्मीबाई पाटील आपल्या त्यागमय जीवनाचा महान संदेश देऊन जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून सर्वांना पोरके करून अकालीच अनंतात विलीन झाल्या. पण एकंदरीतच त्यांच्या जीवनातील छोटे छोटे अतिशय छोटं असं आयुष्य त्यांना लाभलं. पण या छोट्याशा आयुष्यातील विविध प्रसंग, विविध घटना जर बघितल्या आणि त्या घटनांच्या वेळेला त्यांनी दाखवलेला त्याग हा जर आपण बघितला तर नक्कीच म्हणावंसं वाटतं, कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, अरे आभाळा एवढे हिला कोणी दिले मन. कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून. कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून. अरे आभाळा जे बढे हिला कुणी दिले मन. अरे आभाळा बढे हिला कुणी दिले मन.
प्रेम अर्पावे सर्वांना माय हेच फक्त जाणे दिन अनाथ लेकरा भरविले घास तिने भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे सौभाग्याचा अलंकार तोही टाकीला विकून अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन कोण कोणाची ही मुले काय होते नाते तिचे लळा लाविला सर्वांना राज निर्मी ममतेचे इवल्या शालेकरांना दिले पाठ समतेचे इवल्या शालेकरांना दिले पाठ समतेचे अभिमान आम्हा तिचा जीव टाकून ओवाळून अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन पती रयतेचा वाली सती रयत मामुली सरस्वतीला भेटाया जणू लक्ष्मी थावली भेद विसरूनी सारे बने सर्वांची सावली भेद विसरून सारे बने सर्वांची सावली वावरली जन्मभरी छायापतीची बनून अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन लाख लाख मुले आज माये वंदिताती तुला हेवा करावा देवानी असे भाग्य लाभे तुला तुझ्या त्यागातून माते कर्मवीर जन्मा आला तुझ्या त्यागातून माते कर्मवीर जन्मा आला मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन कर्ण लाजून बिचारी माझी माऊली बघून कर्ण लाजून बिचारी माझी माऊली बघून अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले मन तसा हा कार्यक्रम आम्ही 2-2.5 तास करतो पण थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळं बऱ्याच वेळा मी जंप करतो येतो संस्थेचा व्याप हळूहळू वाढत होता आणि वाढत वाढत शाळांची संख्या 578वर पोहोचली. दरम्यान 1948मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि सगळीकडे असंतोष माजला. खून करणारी व्यक्ती ही ब्राह्मण समाजातील असल्यामुळे ब्राह्मणांच्या घरांची लुटालूट जाळपोळ असे प्रकार व्हायला लागले. 8 फेब्रुवारी 1948 रोजी पुणे येथे शनिवार वाड्यासमोर झालेल्या जाहीर सभेमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री खेर बाळासाहेब खेर म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ब्राह्मण जात नष्ट होऊ देणार नाही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मण जातीचे रक्षण करेन. कर्मवीरांना ही भाषा आवडली नाही. गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा इथे गांधी मैदानावर जी विराट सभा झाली
त्यामध्ये त्यांनी स्वतःचे अतिशय रोखटोक असे विचार मांडले. ते म्हणाले, खुनी व्यक्ती ब्राह्मण जातीतील आहे म्हणून त्या जातीची हत्या करणे हे चूकच आहे. गांधीजींच्या आत्म्यास यामुळे यातनाच होतील आणि ब्राह्मणांचे रक्षण एकटे मुख्यमंत्री खेर करू शकणार नाहीत. बाळासाहेब हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री आहेत, कोणत्या एका जातीचे नाहीत. त्यामुळे त्यांनी जातीयवादी भाषा वापरू नये. मी, माझ्या संस्थेतील कार्यकर्ते, विद्यार्थी आम्ही सर्वजण मिळून छातीचा कोट करून दंगली शमवण्याचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करण्याचे काम करत आहोत आणि करत राहू. भाऊरावांची ही सडेतोड टीका बाळासाहेब खेरांना झोंबली आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी रयत शिक्षण संस्थेची ग्रँट तहकूब करण्यात आली. पण भाऊराव डगमगले नाहीत, कारण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी होती. मोडेन पण वाकणार नाही अशा बाण्याच्या भाऊरावांनी त्यावेळी महाराष्ट्रभर झंझावती दौरे केले. ते सर्वांना सांगत होते, करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. हा मॅडमने सांगितलेला प्रसंग 48चा. रयत शिक्षण संस्था राहते की बंद पडते अशा अवस्थेमध्ये त्यावेळी होते. परंतु जे मोठे मोठे लोक अण्णांच्या बाजूनं उभा राहिलेत आणि ग्रँड पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात ज्याने प्रयत्न केले, त्यातले एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डेबूजी झिंगराजे जानोरकर उर्फ संत गाडगे महाराज. गाडगे महाराज त्यावेळी म्हणजे जवळजवळ लाखोनं त्यांच्या कीर्तनाला गर्दी असायची. पण एक प्रबोधनकार, एक चांगले संत म्हणून त्यावेळी अण्णांच्या पाठीशी उभा राहिले शिक्षणाचं महत्त्व जाणून. त्यावेळी अण्णा म्हणत होते की बाबा, महाराष्ट्रातली जनता, शेतकरी माझ्या पाठीशी आहे. म्हणून त्यांना खात्री होती की ते म्हणायचे सरकारला की करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला, भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. संकटावर पाय रोवून पैसलेला पती कमी, श्रम प्रतिष्ठा मानणारा रयत सेवक श्रमिक मी. लोकनृपती रयत धारक राजर्षींचा शिष्य मी. ठाम माझ्या भूमिकेशी, ठाम माझ्या भूमिकेशी, मोडेल पण वाकणार नाही. करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा झुकणार नाही. मी असा झुकणार नाही. मी असा झुकणार नाही. बहुजन समाज म्हणजे देशाचा कणा. हा कणा सदैव ताठ राहावा म्हणून भाऊरावांनी आपल्या देहाला वाटेल तसे राबवले. असह्य ओझे अंगावर घेतले. एवढा मोठा डोलारा उभा करत असताना अनेक विवंचना, येणारी संकटे आणि त्यासाठी करावा लागणारा सामना आणि वाढतं वय, या सर्व गोष्टींनी त्यांचं शरीर आता थकलं होतं. तरीसुद्धा कामाच्या धुंदीत त्यांनी शरीराचे लाड केले नाहीत. अनेक आजार घेऊनच ते 24 तास कामात व्यस्त असत. 3 नोव्हेंबर 1958 रोजी किर्लोस्कर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सव समारंभासाठी किर्लोस्करवाडीला जाऊन आले. तो अण्णांच्या आयुष्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. तिथून साताऱ्याला परत आल्यानंतर संस्थेच्या कार्यालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. पुढे अनेक महिने त्यांच्यावरती उपचार चालू होते आणि त्याच दरम्यान शनिवार दिनांक 9 मे 1959 रोजी
पुन्हा एक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण दुपारी 1:10 कर्मवीरांची जीवनज्योत मालवली. ते अनंतात विलीन झाले होते. साताऱ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला. सारा महाराष्ट्र दुःखसागरात बुडाला आणि अण्णांनी जीव लावलेल्या हजारो पोरक्या पोरांनी हंबरडा फोडला. कर्मवीर निजधामी चालले. धरणी दुभंगली धरणी दुभंगली आभाळ फाटणे वटवून मळला वटवून मळला चैतन्य हरपले पोरकी झाली रयत पिले कर्मवीर निजधामी चालले कर्मवीर निजधामी चालले आज विणेची तार तुटली आज विणेची तार तुटली ज्ञानसुधेची मैफिल उठली दिव्यत्वाची ज्योत निमाली दिव्यत्वाची ज्योत निमाली पार्थिव सोडले कर्मवीर निजधामी चालले कर्मवीर निजधामी चालले इतरासव नंदादीप धरला गिरीदरीतून मार्ग दावला शिवदिनी इहलोक सोडला शिवदिनी इहलोक सोडला दीपस्तंभ जाहले कर्मवीर निजधामी चालले आला उमाळा कंठ दाटले आला उमाळा कंठ दाटले आला उमाळा कंठ दाटले जनसागरी आकांत उठले पापण्यांचे बांध फुटले पापण्यांचे बांध फुटले अडखळली पाऊले कर्मवीर निजधामी चालले कर्मवीर निजधामी चालले बहुजनांचे ओझे वाहिले तन पोखरले कधी न पाहिले दीन दलिता आयुष्य वाहिले दीन दलिता आयुष्य वाहिले चिरनिविस्त जाहले कर्मवीर निजधामी चालले कर्मवीर निजधामी चालले कर्मवीर निजधामी चालले श्रोते हो खरं तर समाजाची व त्या काळाची गरज म्हणून कर्मवीर भाऊराव पाटला हा माणूस जन्माला आला. ज्या दिवशी हे जग सोडून अण्णा गेले त्या दिवशी महाराष्ट्रातील ऋषितुल्य समाजसेवकांची साखळी तुटली व समाजसेवा राजकारणाकडे झुकली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे वर्षानुवर्षे दडपून राहिलेल्या जीवांचा हुंकार होता. असंख्य रयत जनांची जीवने उभी करणारा तो एक वीर पुरुष होता. स्वावलंबन स्वाभिमान
स्वाध्याय व स्वातंत्र्य ही त्यांच्या कार्याची चतुःश्रुती होती. करुणा, साधुत्व व ही त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्यांचे जीवन विश्वव्यापी होते. आज अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी उभी असलेली ती भव्य मूर्ती समाजाचा दिग्दर्शक म्हणून उभी आहे. प्रत्येक माणसाने ते चार भिंतीच्या डोंगरावर जाऊन माथा टेकून कृतार्थ झाल्याचं समाधान मिळावं. श्रोते हो, आज रयत परिवारातील हा तेजस्वी आविष्कार लुप्त झाला असला तरी जाताना तो माणसं पेरून उभी करून गेला. म्हणूनच त्यांच्या कार्याची पताका नेहमी फडकत राहणार हे त्रिवार सत्य आहे. शेवटचं गीत सादर करतोय, फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. मला जेवढी वेळ दिलेली होती तेवढ्या वेळेत मी कार्यक्रम संपवतोय. मग सारे सा धनी सा सारे गम पम गरे मगरे गरे सा फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. फुले उमलली दरवळ सुटला, फुले उमलली दरवळ सुटला, फुले उमलली दरवळ सुटला, रसाळ फळानी वृक्ष वाकला. फुले उमलली दरवळ सुटला, रसाळ फळानी वृक्ष वाकला. आज धरेवर मळा बहरला, आज धरेवर मळा बहरला, अण्णांच्या संकल्प सिद्धीचा. फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. ज्ञानयज्ञ गिरिधरी मांडला, ज्ञानयज्ञ गिरिधरी मांडला, कर्मयोग अनासक्त वाळला. तेजोगोल भाऊराव तळपला, तेजोगोल भाऊराव तळपला, प्रणेता युगायुगांचा, प्रणेता युगायुगांचा. फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. श्रमिकांची जीवने उजळली, मग सारे सा धनी सा
साक्षरतेची लेणी कोरली, साक्षरतेची लेणी कोरली, रुजला संस्कार क्षमज्ञानाचा, भ्रांत राहो ध्वज कीर्तीचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा. पुण्य पाऊले तुझी उमटली, पुण्य पाऊले तुझी उमटली, पुण्य पाऊले तुझी उमटली. पुण्य पाऊले, पुण्य पाऊले तुझी उमटली, पुण्य पाऊले तुझी उमटली, विषमतेची दरी कोसळली, विषमतेची दरी कोसळली. उजाड राने खुदकन हसली, उजाड राने खुदकन हसली, उजाड राने खुदकन हसली. तो विजय श्रमदानाचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा. समाधीस्त तू चार भिंतीवर, सारे गरे गरे साडी धप धपनी धप मगरे मगरे गरे सा. समाधीस्त तू, समाधीस्त तू, समाधीस्त तू चार भिंतीवर, समाधीस्त तू चार भिंतीवर, समाधीस्त तू चार भिंतीवर. अजिंक्य गडाच्या पायथ्यावर, अजिंक्य गडाच्या पायथ्यावर, अजिंक्य गडाच्या पायथ्यावर. नतमस्तक आम्ही सदैव मुनीवर, नतमस्तक आम्ही सदैव मुनीवर. टंका पराक्रमाचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा, फडकत राहो, फडकत राहो, फडकत राहो ध्वज कीर्तीचा. धन्यवाद, धन्यवाद.